ही चर्चा बिनविरोधची आज एवढ्या लवकर होईल असं नाही. काय वळण आता कुणाचे किती ठराव आले याचं चित्र स्पष्ट होईल. अजून काही संस्था कोर्टामध्ये आहे त्याचा निर्णय होईल आणि मग एकत्र बैठकीमध्ये बाबा आपल्याला हे कसं करणं शक्य आहे. त्यामुळे गडबडीनं आज काही निवडणुका बिनविरोधीची चर्चा आज होऊ शकते. माझी भूमिका या विषयाला कायमपणे म्हणजे बिलकुल असं नाही. जसं विधान परिषदमध्ये मी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्याला यश आलं होतं, तसं माझी भूमिका वेगळ्या कारणासाठी त्या दिशेला आहे. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. आम्ही जनस्वराज्य शक्ती आणि भारतीय जनता पक्ष आम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र काम करतो आणि आज भारतीय जनता पक्ष आणि आम्ही दोघांनी मिळून आमच्या विचाराचे ठराव एकत्र दाखल करायचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं. त्याप्रमाणे आमच्या अगोदर आता भारतीय जनता पक्षाचे ठराव दाखल झाले असतील आणि मी आता माझ्याबरोबर जवळजवळ 545 ठराव त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आमची एकत्र संख्या मला वाटते 2000च्या दरम्यान त्या ठिकाणी जाईल. संध्याकाळी आपल्याला हे आकडे सगळे स्पष्ट होतील, पण प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणानं भारतीय जनता पक्ष आणि जनस्वराज्य राज्याच्या राजकारणात एक भाजपचा सहयोगी सदस्य म्हणून जे आम्ही काम करतो त्या पद्धतीनं मोकळमध्ये सुद्धा हे संघटनात्मक काम तशाच पद्धतीने आम्ही पुढे नेणार आहोत. साहेब, खरं तर महापालिकेपासून अनेक निवडणुकांमध्ये आपण सहयोगी म्हणून काम केलेलं आहे. गोकुळमध्ये आपलाच अध्यक्ष व्हावा जनस्वराज्याचा अशी काय मागणी करतात. आता प्रामुख्याने ज्या चर्चा झाल्या त्यात जसं जिल्हा परिषदेमध्ये निर्णय झाला की महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला अध्यक्षपदाची संधी द्यावी, असा जसा निर्णय झाला पहिल्यांदा राष्ट्रवादीला दिलं, पुढच्या वर्षी भारतीय जनता पक्षाचा होईल, कदाचित शेवटच्या वर्षी आमचा जनस्वराज्याचा अध्यक्ष होईल. तसंच आता गोकुळचं ज्या वेळेला पॅनलची अंतिम बांधणी होईल त्यावेळेला चेअरमन पदाबाबतचा सुद्धा निर्णय कशा पद्धतीने साहेब म्हणतात की गोकुळची निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, कारण महायुतीकडे सर्वाधिक ठराव जे आहेत ते आहे. कसं पाहता या विधानाकडे? तर बघा, यड्रावकर साहेब हे महायुतीचे घटक आहेतच ना. आता महायुतीमध्ये नव्यानं सामील होणाऱ्या लोकांचा हा विषय, पण हे जे लोक पूर्वीपासून घटकच आहेत त्यांचा काही ह्यात वेगळा विषय असायचं कारण नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गोकुळची निवडणूक ही चर्चा बिनविरोधची आज एवढ्या लवकर होईल असं नाही. काय वळण आता कुणाचे किती ठराव आले याचं चित्र स्पष्ट होईल. अजून काही संस्था कोर्टामध्ये आहे त्याचा निर्णय होईल आणि मग एकत्र बैठकीमध्ये बाबा आपल्याला हे कसं करणं शक्य आहे. त्यामुळे गडबडीनं आज काही निवडणुका बिनविरोधीची चर्चा आज होऊ शकते. माझी भूमिका काय असते, मी जसं मागं एकदा जाहीर केलं होतं महापालिकेच्या राजकारणाच्या बाबतीत, म्हणजे एका मर्यादेच्या बाहेर हॉर्स ट्रेडिंग होणं हे लोकशाहीला घातक असतं. त्यावेळेला जर बाबा आपण सार्वत्रिक एकमत जर करू शकलो, पण हे ज्या वेळेला जिल्ह्यांच्या निवडणुका असतात सगळ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका प्रत्येक गाव ह्यात सभासद आहे किंवा घटक ह्यात सहभाग आहे, त्या सगळ्यांचं एकमत करणं एवढं सोपं आहे असं नाही. पण झालं तर कोल्हापूरच्या दृष्टीनं आणि संस्थांच्या दृष्टीनं सहकार्याच्या दृष्टीनं चांगलं होईल असं मला वाटतं. काही संचालक मंडळाने आपली भेट घेतली होती आणि त्यामध्ये या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं देखील सांगितलं होतं. बिनविरोधाची चर्चा सुरू आहे, येणार आहे. मला काय सांगितलं, माझी भूमिका या विषयाला कायमपणे म्हणजे बिलकुल असं नाही. जसं विधान परिषदमध्ये मी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्याला यश आलं होतं, तसं माझी भूमिका वेगळ्या कारणासाठी त्या दिशेला आहे. म्हणून मला काही लोक भेटायला येतात, भावना व्यक्त करतात, पण कायम मला सगळ्यांच्या भावना जपता येतील किंवा सर्वांचं एकमत करता येईल आज सांगू शकत नाही.